माधवनगर कचरा डेपो प्रश्नी सामाजिक कार्यकर्ते सुमित निकम यांचा 4 महिन्यात दुसऱ्यांदा आंदोलनाचा इशारा। याविषयी सविस्तर माहिती अशी की माधवनगरमधील कचरा डेपो परिसरात व रस्त्यावरील साठलेल्या कचऱ्याची 8 दिवसात विल्हेवाट लावून गावाला होणाऱ्या त्रासातून मुक्त करण्याबाबत मागणी 30 डिसेंबर 2024 रोजी करण्यात आली होती। त्याची ग्रामपंचायतीने दखल न घेतल्याने 8 जानेवारी 2025 रोजी आंदोलनाचा इशारा देण्यात आला। तरीही ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली दिसून आली नाही। त्यामुळे 16 एप्रिल 2025 रोजी गांधी चौकात आंदोलन करण्यात आले। याची दखल घेऊन ग्रामपंचायतीने कचरा डेपोमधील 3 ते 4 डंपर कचरा उचलला आणि कचरा उचलणे सुरू केल्याचे भासविले। मात्र त्यानंतर पुन्हा डेपो व रस्त्यावरील कचरा जसाच्या तसा पडलेला आहे। या निवेदनात पुढे म्हटले आहे की ग्रामपंचायत प्रशासनाकडून गावातील नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी कचरा उचलला असे दाखवण्यात आले। मात्र आज अखेरपर्यंत कचरा डेपो व रस्त्यावरील कचरा जसाच्या तसा विखुरलेला दिसून येत आहे। यावरून माधवनगर ग्रामपंचायत प्रशासन नागरिकांच्या आरोग्याच्या समस्यांबाबत गंभीर दिसत नाही, नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे। तरी माधवनगर गावात लवकरात लवकर घनकचरा प्रकल्प करण्यात यावा, तसेच सध्या असलेल्या कचरा डेपो परिसरातील व रस्त्यावरील कचऱ्याची त्वरित विल्हेवाट लावण्यात यावी। अन्यथा नाविलाजास्तव ग्रामपंचायत विरोधात 21 ऑगस्ट 2025 गुरुवार रोजी ग्रामपंचायत कार्यालयात कचरा टाकून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुमित निकम यांनी निवेदनाद्वारे दिला आहे।